स्वतःला कधीतरी हे प्रश्न विचारा. इतरांमुळे होणाऱ्या मानसिक त्रासातून बाहेर पडा. कधी असा विचार केला आहे का की तुमचं आयुष्य हे तुम्ही जगताय का, की इतरांच्या मर्जीप्रमाणे, इतरांच्या शब्दानुसार जगताय? कोणीतरी काही बोललं, कोणीतरी दुर्लक्ष केलं, किंवा कोणीतरी तुमची किंमतच केली नाही म्हणून तुम्ही मात्र आतून तुटत गेलात. पण एक प्रश्न आहे, तुम्हाला खरंच इतकं दुखावण्याचा अधिकार आहे का, की तुम्ही इतरांना तो दिला आहात का? हा प्रश्न कधी स्वतःला विचारला आहे का? सर्वप्रथम मानसिक त्रास नेमका कशामुळे होतो याचा कधी विचार केला आहे का? आपल्याला त्रास इतरांमुळे होत नाही. खरं तर तो होतो तो म्हणजे आपण त्या गोष्टीला दिलेल्या प्राधान्यामुळे, आपण त्या गोष्टीला किती अर्थ देतो त्या अर्थामुळे. कोणीतरी इग्नोर केलं, आपण विचार करतो मी महत्वाचा नाही का? कोणीतरी चुकीचं बोललं, आपण मानतो मी चुकीचं आहे का? पण खरं काय आहे हे कधी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो का? त्यांचं वागणं ही त्यांची मानसिकता असते, आपण त्याचा विनाकारण त्रास करून घेतो. आपली वेदना ही वेगळी असते, त्यानुसार आपली प्रतिक्रिया असते, पण आपण विनाकारण इतरांचा विचार करतो. दुसरा भाग म्हणजे स्वतःचे विचारायचे 5 पावती प्रश्न, जी मी आज तुम्हाला सांगणार आहे, आणि ते तुम्ही स्वतःला नक्कीच विचारू शकता, आणि त्याची उत्तरं मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यात शोधायची आहे. सर्वात प्रथम पहिला प्रश्न म्हणजे, मी का इतका प्रभावित होतो किंवा होते? कोणीतरी काहीतरी बोललं आणि तुम्ही मात्र दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करत राहिलात का? असं तुम्ही करता का? स्वतःला विचारा, मी इतका सेन्सिटिव्ह का आहे म्हणून? मी स्वतःला इतकी कमी किंमत का देतो म्हणून? दुसरा प्रश्न म्हणजे, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची आहे का? हेही तितकंच महत्वाचं आहे. ज्याने तुम्हाला दुखावलं, जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देते, तो खरंच तुमचं आयुष्य ठरवण्या इतका महत्वाचा आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. मग त्यांच्या शब्दांना इतकं महत्व का आपण देतोय हा प्रश्न विचारा, आणि त्यातून लवकरच बाहेर पडा. तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे, मी स्वतःला ओळखतो का किंवा ओळखते का? आपण आपल्या स्वतःला कितपत ओळखतो? जर तुम्हाला तुमची किंमत माहिती असेल तर बाहेरचं जग हे काहीही तुम्हाला हलवू शकणार नाही. जर कोणी म्हटलं ना, तू काहीच करू शकत नाही, तू काहीच कामाचं नाही, आणि तुम्हाला मात्र ते खरं वाटलं, तर मात्र अजून तुम्ही स्वतःलाच ओळखलेलं नाही. चौथा प्रश्न म्हणजे, मी दुसऱ्यांच्या अप्रूव्हलवरती जगतोय का? हाही विचार करणं गरजेचंच आहे. लोक काय म्हणतील? लोकांना आवडेल का? लोक खुश होतील का? हे आयुष्य आहे की परीक्षा? जर तुम्ही सतत इतरांना खुश करत असाल, सतत इतरांचा विचार करत जगत असाल, तर मात्र तुम्ही स्वतःला हरवत आहात, हे लक्षात घ्या. पाचवा प्रश्न म्हणजे, मी स्वतःसाठी उभा राहतो का? तुम्ही कधी स्वतःसाठी उभे राहता का? स्टँड घेता का? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. कधी तुम्ही तुमच्यावर अन्याय केला आणि तुम्ही शांत राहिला? कारण नातं तुटेल, लोक काय म्हणतील याचा विचार करत तुम्ही जगता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःसाठी जर उभं राहिलात नाही ना, तर तुम्ही स्वतःला हरवून बसाल. पुढचा मुद्दा म्हणजे इमोशनली रिअलिटी. आपण बरेचदा इमोशनल होतो. कधी कधी आपण इतके इमोशनली अटॅच होतो ना इतरांमध्ये, की आपण स्वतःलाच हरवून बसतो. की समोरच्याचं प्रत्येक वागणं आपल्याला दुखावतं, मात्र आपण त्याच्याशी इमोशनली अटॅच झालेलो असतो. तो काहीही रिप्लाय करत नाही, तेव्हा मात्र आपल्याला खूप त्रास होतो, कारण की आपण त्यात गुंतलेलो असतो. तो काहीच बोलत नाही, तेव्हा मात्र आपल्याला दुखतं. तो बदलतो, तेव्हा मात्र प्रचंड त्रास होतो, आणि तो त्रास करून घेणारे आपण स्वतःच असतो. पण एक कटू सत्य आहे, ज्याला तुमची कदरच नाही तो कधीच बदलणार नाही. तुम्हीच बदलले पाहिजे. भाग चौथा म्हणजे, स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रवास. हा देखील शिकता आला पाहिजे. ऍक्सेप्टन्स शिका. लोक बदलणार नाही हे मान्य करा ना. डिस्टन्स ठेवा. ज्याच्यामुळे त्रास होतो त्यांच्यापासून दूर राहा. सेल्फ रिस्पेक्ट वाढवा. स्वतःला महत्व द्या. ओव्हर थिंकिंग थांबवा. सतत विचार करणं हे खूप वाईट. सगळ्याच गोष्टींचं अनालिसिस करू नका. इनर पीस निवडा. लोकांपेक्षा तुमचं मन महत्वाचं ठेवा ना. ज्यांनी तुम्हाला दुखावलं ते तुमच्या आयुष्याचा एक चॅप्टर होते, तो सोडून द्या. संपूर्ण स्टोरी नाही ना, स्टोरी ही तुम्हाला घडवायची आहे. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आपल्याला प्रेम देण्यासाठी नाही,
तर आपल्याला स्वतःची किंमत शिकवण्यासाठी. तुम्ही ज्या व्यक्तींसाठी रडत राहताना कदाचित त्याला तुमच्या अश्रूंची किंमतही नसते. मनाने चांगले असणं चुकीचं नाही बरं का, पण चुकीच्या लोकांसाठी चांगलं राहणं ही स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे. पुढचा भाग म्हणजे ओव्हर थिंकिंग. सर्वात मोठा शत्रू कधी लक्षात आलाय का? घटना छोटीच असते खरं तर, पण आपण त्या गोष्टीचा खूप सारा मोठा विचार करत बसतो आणि स्वतःला प्रचंड त्रास देतो. त्याने रिप्लाय का केला नाही हा विचार करणं, ती अचानक का बदलली, तो अचानक का बदलला, मी काही चूक केली का, सतत स्वतःला ब्लेम करणं. आणि मग काय होतं, मनात एक इमेजिनरी वर्ड्स तयार होतात जिथे तुम्हीच चुकीचे ठरता, जिथे तुम्हालाच दोष दिला जातो. पण सत्य काय आहे, जास्त विचार करणं म्हणजे स्वतःलाच त्रास करून देणं. ज्यांना तुमच्याशी बोलायचं असतं ना ते वेळ काढतात, ते कारण देत नाही. आणि ज्यांना तुमच्याशी बोलायचंच नाही ते मात्र कारण देतात. मग अशा लोकांचा विचार करणं कितपत योग्य आहे? त्यामुळे ओव्हर थिंकिंग मध्ये अडकत असाल तर आजच थांबवा. पुढचा भाग म्हणजे अटॅचमेंट्स. जिथून त्रास सुरू होतो ना, आपण कुणावर तरी इमोशनली डिपेंड होतो. त्यांचा मूड हा आपला मूड बनू नका, त्यांचं वागणं हे आपली हॅपीनेस बनू नका. पण हेच सर्वात मोठं कारण आहे खरं तर दुःखाचं. कारण बऱ्याचदा तुम्ही तुमचं कंट्रोल हे दुसऱ्यांच्या हातात दिलेलं असतं. इतरांच्या मूड प्रमाणे तुमचं आयुष्य सुरू असतं आणि तुम्ही ते एक्सेप्ट करता. जिथे तुमची व्हॅल्यू नाही तिथे तुमचं अटॅचमेंट फक्त तुम्हालाच तोडतं, हे लक्षात ठेवा. पुढचा भाग म्हणजे लेटिंग गो. हा खूप महत्वाचा भाग आहे तर खरं तर. तो म्हणजे सोडून देण्याची ताकद. ही प्रत्येकाला स्वीकारता आली पाहिजे. मग सोडून देणं म्हणजे हार मानणं किंवा घाबरून पळकुटेपणा करणं का? तर नाही. सोडून देणं म्हणजे स्वतःला वाचवणं, स्वतःला निवडणं, स्वतःसाठी जगणं सुरू करणं. कधी कधी आपण लोकांना धरून ठेवतो, त्यांच्यामध्ये अडकून पडतो आणि स्वतःचं आयुष्य मात्र विसरून जातं. कारण आपल्याला इतरांना सोडून देणं म्हणजे एकटेपणाची भीती वाटते. आपण एकटे पडू का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा ना, चुकीच्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं हे 1000 पट चांगलं आहे. ज्यांनी तुम्हाला गमावलं ते तुमचं नुकसान नाही, त्यांचं नुकसान आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे इतरांमध्ये किती गुंतवणूक करायची हा वाटा आपल्याला ठरवता आला पाहिजे. पुढचा आणि महत्वाचा भाग म्हणजे सेल्फ लव्ह. स्वतःवर प्रेम करा. तुम्ही कधी स्वतःसाठी जगलात का? नेहमी इतरांसाठी जगत आलात, नेहमी इतरांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत आलात. पण एकदा स्वतःला विचारून पहा ना, तुम्ही कधी स्वतःवर प्रेम केलं आहे का? कधी स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न केला आहे का? मी स्वतःसाठी काय केलं हा प्रश्न कधी स्वतःला विचारला आहे का? तुम्ही स्वतःला जसं ट्रीट करता ना तसंच हे जग, मग ते नातेवाईक असो, शेजारी असो किंवा कलिक असो, कोणीही असो, ते तुम्हाला ट्रीट करत असतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सेल्फिशपणा नाही बरं का, ते तुमचं राईट आहे. पुढचा भाग म्हणजे स्ट्रॉंग बनण्याचा निर्णय. हा प्रत्येकाला घेता आला पाहिजे. ठराविक परिस्थितीमध्ये आजपर्यंत तुम्ही खूप सहन केलं हे स्वतःला सांगा. लोकांचं वागणं असो किंवा लोकांचे अपशब्द असो, लोकांची इग्नोरन्स असो, काहीही असो, जिथे आपला अपमान झालेला असतो तिथून स्वतःला उभं करणं खूप गरजेचं असतं. पण आता मात्र तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे हे ठरवता आलं पाहिजे. योग्य वेळ आहे. स्ट्रॉंग डिक्लेरेशन. म्हणूनच स्वतःला आजपासून एक निर्णय घ्या. मी कोणाच्या शब्दांमुळे तुटणार नाही. मी माझी पीस बनून राहील. कोणासाठीही सॅक्रिफाईस करणार नाही हे स्वतःला सांगा. मी स्वतःला निवडणार. मी स्वतःच्या आवडीनिवडी जपणार. काही गोष्टी या कधीच बदलणार नाहीत. काही लोक हे कधीच बदलत नाही. अशा लोकांमध्ये वेळ व्यर्थ वाया घालू नका, मग ते कितीही जवळचे आपले असले तरी. काही लोक हे कधीच तुमची कदर करणार नाहीत. अशा लोकांना सिद्ध करायलाही जाऊ नका. काही नाती ही कधीच ठीक होणार नसतात. आपण मात्र नात्यांना जपण्याचा प्रयत्न करतो आणि हे स्वीकारा. हे सत्य स्वीकारता आलं पाहिजे. हे कटू सत्य आहे, पण ते स्वीकारणं खूप गरजेचं असतं. हीच ती खरी मॅच्युरिटी असते. सगळं ठीक होईल हे खोटं आहे खरं तर, पण तुम्ही स्ट्रॉंग तर व्हाल ना, हे मात्र खरं आहे. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल ना, तेव्हा मात्र विचार कराल, बरं झालं मी इतके छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडकून पडलो नाही. मी इतके छोट्या गोष्टींसाठी का रडले ही वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. ज्यांनी मला दुखावलं त्यांना इतकं इम्पॉर्टंट का दिलं हा विचार कधी मनामध्ये येण्याआधीच आता सावध व्हा. तुम्ही स्वतःच इतकी खास आहात,
पण तुम्ही ते विसरून गेलेले आहात. मग आता वेळ आली आहे ना स्वतःला पुन्हा शोधण्याची. आज एक प्रॉमिस करा स्वतःला, मी स्वतःला कधी कमी समजणार नाही. मी कोणासाठीही स्वतःला हरवणार नाही. मी माझ्या मनाला शांत ठेवणार आहे. मी माझ्या मनाला हवं तेच करणार आहे. लोक बदलतील की नाही माहीत नाही, पण तुम्ही मात्र स्वतःला बदलण्याची ताकद निर्माण करा. तरच तुमचं आयुष्य हे नक्की बदलून जाणार आहे. जर तुम्हाला असेच हार्ट टचिंग रिअल लाईफ थॉट्स, जीवनाविषयीचे विचार, वेगवेगळे विषय, नातेसंबंध, सेल्फ रिस्पेक्ट अशा वेगवेगळ्या विषयावरती मी नेहमी तुमच्याशी बोलते. आपला स्वतःचा आत्मसन्मान जपणं ही आपली नैतिक जबाबदारी असते. जर तुम्हाला असेच हार्ट टचिंग रिअल लाईफ थॉट्स ऐकायला आवडत असतील तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे फक्त मोटिवेशन मी देत नाही, तर इथे खरं तर आयुष्य बदलण्याची, आयुष्य जगण्याची ताकद निर्माण करणारे माझ्या भावना मी व्यक्त करत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार देखील मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.